एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी यांचा एक्सपान्शन फॉर्म बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे एक्सपान्शन फॉर्म ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. मग आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तर ब्रॅकेट क्यूब म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे हा किती वेळा मल्टिप्लाय होईल तर 3 टाइम्स. इंडेक्स जर 3 असेल तर 3 तो ब्रॅकेट किती वेळा मल्टिप्लाय होणार 3 टाइम्स. ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी. हाऊ मेनी टाइम्स 3 टाइम्स. आता फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट जो आहे आणि थर्ड ब्रॅकेट जो आहे याचा अर्थ काय होतो ए प्लस बी आणि ए प्लस बी म्हणजेच हा ब्रॅकेट किती टाइम्स आहे 2 टाइम्स मल्टिप्लाय. म्हणून या ठिकाणी त्याचं काय आहे इंडेक्स 2. आणि ए प्लस बी स्क्वेअरचा आपण एक्सपांड फॉर्म बघितलेला आहे. ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि मग हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. ए प्लस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर हा ब्रॅकेट जो आहे हा पूर्ण या दुसऱ्या ब्रॅकेटला काय मल्टिप्लाय आहे. म्हणून फर्स्ट जे टर्म आहे ए या टर्मने काय करायचं या पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणून ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड टर्म आहे फर्स्ट ब्रॅकेटला बी, त्याने काय करायचं परत त्याच सेकंड ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. एने या ब्रॅकेटला परत बीने या दुसऱ्या ब्रॅकेटला. आता या एने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय होतात ए क्यूब. नंतर एने फक्त एला मल्टिप्लाय होईल, बाकीचे 2 बी तसेच राहतील. म्हणून 2 ए इंटू ए ए स्क्वेअर इंटू बी. नंतर ए इंटू बी स्क्वेअर. नंतर इथे बी ए स्क्वेअर, बीने या बीला मल्टिप्लाय होईल आणि हा 2a ही तसंच राहणार. बी इंटू बी बी स्क्वेअर. बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब होणार. त्यानंतर ए क्यूब आणि बी क्यूब हे सिंगल आहेत म्हणून हे असे लिहून घ्यायचे ए क्यूब आणि इथे बी क्यूब. आता या ठिकाणी सेम कोणते आहेत बघा 2a स्क्वेअर बी आणि ते हा ए स्क्वेअर बी. इकडे लिहिला का इकडे लिहिला का समान असतो म्हणून ए स्क्वेअर बी आणि हा किती झाले 2 आणि हा 1 3a स्क्वेअर बी. त्यानंतर हा 2 आणि हा 1 3ab स्क्वेअर. म्हणजे हा जो एक्सपांड फॉर्म आहे याच्यामध्ये काय केलेला आहे ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब आणि हा बी क्यूब. आणि मधले हे जे 2 आणि 3 नंबरचे पदं आहेत त्या ठिकाणी काय येणार बघा 3 3 दोन्ही ठिकाणी आहे. आता पहिल्याचं काय करायचं म्हणजे हा पहिलं पद याचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय सेकंड. इथे काय केलेलं आहे हा सिंगल ए आणि या ठिकाणी याचा सेकंडचा काय केलेला आहे स्क्वेअर केलेला आहे. तर या असं जर अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणतेही उदाहरण दिलं की त्याचा एक्सपांड फॉर्म करता येईल. उदाहरणार्थ आता मी या ठिकाणी एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब घेतो. मग काय करायचं बघा ए क्यूब म्हणजे या ठिकाणी एच्या ठिकाणी काय येते एक्स आहे आणि बीच्या ठिकाणी काय आहे 3 आहे. म्हणून एक्स क्यूब फॉर्म्युल्यातला 3 तसाच. ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, पहिला कोण आहे एक्सचा स्क्वेअर इंटू सेकंड काय बी 3. इथे 3 नंतर फर्स्ट काय आहे एच्या ठिकाणी एक्स आणि बी स्क्वेअर म्हणजे बीच्या ठिकाणी काय 3चा स्क्वेअर. नंतर सेकंड 3 आहे 3चा क्यूब. एक्सचा क्यूब होतो 3 इंटू 3 9 एक्स स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर किती आहे इथे 9 आणि 9 इंटू 3 27 एक्स प्लस याचा क्यूब 27. हा झाला याचा एक्सपांड फॉर्म. हेच उदाहरण जर वेगळं दुसरं असेल तर 3x प्लस 4y असेल आणि याचा जर क्यूब असेल तर या प्रकारे कसं सोडायचं बघा. या ठिकाणी पूर्ण
एच्या ऐवजी काय आहे 3x आहे आणि बीच्या ऐवजी 4y आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्याचं काय आहे क्यूब. कसं लिहायचं बघून घ्या, लक्षात ठेवा. इथे 3 पहिल्याचा स्क्वेअर, नंतर सेकंड टर्म प्लस 3 फर्स्ट टर्म आणि सेकंडचा काय आहे स्क्वेअर आहे आणि सेकंडचा काय आहे क्यूब आहे. हे जर नीट लक्षात ठेवलं तुम्हाला पटकन याचं क्यूब काढता येईल. फर्स्ट काय माहिती आहे 3x, फर्स्ट काय ते 3x, सेकंड काय 4y, 3x 4y आणि इथे 4y. आणि मग या ठिकाणी 3चा क्यूब 27x क्यूब. आता या ठिकाणी स्क्वेअर नंतर करा आधी 3 इंटू 4 12y आणि मग 3चा स्क्वेअर 9 आणि xचा स्क्वेअर x स्क्वेअर. त्यानंतर 3 इंटू 3 9x आणि 4चा स्क्वेअर 16 आणि इथे yचा स्क्वेअर. 4चा क्यूब 64 आणि yचा क्यूब y क्यूब. त्यानंतर इथे 27x क्यूब. आता इथे मल्टिप्लाय करायचं 12 इंटू 9, 12 9 जा 108. इथे x स्क्वेअर इंटू y. इथे 9 इंटू 16, 69 जा 144 x y स्क्वेअर आणि 64y क्यूब. हा झाला याचा एक्सपांड फॉर्म. त्यानंतर एक एक्झाम्पल आहे नंबरचं. 41चा जर क्यूब काढायचा असेल त्याचा 41चा तर काय करायचं 41 म्हणजे 40 प्लस 1चा क्यूब. आता या ठिकाणी 40 प्लस 1 म्हणजे पहिला कोण आहे इथे हा समजा ए आणि हा समजा बी आणि म्हणून पहिल्याचं काय सांगितलेलं आहे क्यूब. दुसऱ्यामध्ये 3 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 3, फर्स्ट टर्म सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि सेकंड टर्मचा क्यूब. आता फर्स्ट टर्म काय आहे 40, फर्स्ट टर्म 40चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म इथे 40 सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि सेकंड टर्मचा क्यूब. 40चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 64 आणि 0 0 0 64,000. त्यानंतर 3 इंटू 1 3 बाजूला लिहून घ्या 3 आणि 40चा स्क्वेअर 4 इंटू 4 16 16 0 0 इंटू 3 48 0 0 प्लस 3 इंटू 40 120 आणि 1चा स्क्वेअर 1च आणि 1 मल्टिप्लाय असेल तर या मल्टिप्लायमध्ये काय फरक पडत नाही म्हणून 120 प्लस 1चा क्यूब 1 आणि या सर्वांची टोटल आली 6 8 9 2 1. अशा प्रकारे हा आपण 41चा क्यूब जर तुम्ही बघितला तर 68,921 येणार. अशा प्रकारे आपण एक्सपांड फॉर्म जो आहे ए प्लस बीचा क्यूब हा बघितलेला आहे. याच्यावरची उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये दिलेली आहेत ती सोडवायची आहे.